नमस्कार, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मनरेगा हे जॉब कार्ड सगळ्याकडं असणं गरजेचं असतं. तरी भरपूर नागरिकांनी मनरेगा जॉब हे पंचायत समितीमध्ये जाऊन भरपूर नागरिकांनी याची नोंदणी केली असेल. भरपूर नागरिकांनी जॉब कार्ड हे काढलं असेल. परंतु आता याच्यामध्ये एक छोटीशी अपडेट आहे. ते म्हणजे ज्या नागरिकांनी जॉब कार्ड काढलं आहे त्यांना आता KYC करणं बंधनकारक आहे. जो काही लाभ आहे शेतकऱ्यांसाठी, विहिरीचा लाभ, गायगोठा लाभ, जो काही आपल्या पंचायत समितीमधून जो काही लाभ मिळतो त्या लाभासाठी आता जॉब कार्ड काढणं हे अनिवार्य असतं. परंतु आता याच्यामध्ये जॉब कार्ड काढल्याच्या नंतर तुम्हाला एक छोटीशी प्रोसेस आहे, ते म्हणजे KYC हे करणं तुम्हाला गरजेचं आहे. तर तुम्ही तुमच्या पंचायत समितीमध्ये जाऊन जे पंचायतचे सदस्य आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना जॉब कार्डची जे काही KYC आहे ते KYC तुम्हाला करावं लागेल. अन्यथा तुमचं जॉब कार्ड हे डिलीट होऊ शकतं किंवा कायमचं बंद होऊ शकतं. जो काही लाभ आहे जसं की विहीर असो, गायगोठा असो, घरकुल असेल, घरकुलमध्ये नाव दिलं असेल तर तुम्हाला जॉब कार्ड काढणं हे गरजेचं असतं. तुम्ही आपल्या गावच्या पंचायत समितीमध्ये जाऊन जॉब कार्डची KYC करून घ्या. ज्या नागरिकांनी जॉब कार्ड काढलं असेल त्यांनी KYC करून घ्या. आणि ज्या नागरिकांनी जॉब कार्ड काढलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या पंचायत समितीमध्ये जाऊन जॉब कार्ड काढून घ्या. म्हणजे तुम्हाला जे पंचायत समितीतर्फे जे काही स्कीम येतील त्याच्यासाठी तुम्हाला हे जॉब कार्ड लागणारच आहे. आणि जॉब कार्ड हे काढणं लई महत्त्वाचं आणि लई गरजेचं आहे. तर तुम्ही जॉब कार्ड हे काढून घ्या आणि त्याची जे काही KYC आहे ते KYC करून घ्या. तुमची जी KYC प्रोसेस आहे ते फक्त फेस KYC होणार आहे. म्हणजे फेस व्हेरिफिकेशन होईल तुमचं तिथे. त्याद्वारेच तुमचं जे काही KYC आहे ते पूर्ण होऊन जाईल. तर तुम्ही जे सदस्य आहेत पंचायत समितीचे त्यांना भेटा आणि KYC तुमची ही जॉब कार्डची करून घ्या. कारण जॉब कार्ड जे आहे, जॉब कार्ड हे सगळ्या नागरिकांनी काढून घ्या. जर काढला असेल तर KYC करून घ्या. कारण जो काही शासनाचा लाभ आहे, पंचायत समितीचा जो काही पंचायत समितीतर्फे जो काही लाभ मिळतो त्यासाठी ते उपयोगी पडेल. घरकुलसाठी तर जॉब कार्ड हा 100% आणि कंपल्सरी लागतोच. आणि लवकरात लवकर KYC करून घ्या. आणि जे काही KYCची प्रोसेस आहे ते एकदम छोटीशी आहे. तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे घेऊन जावं लागेल आणि बँकेचं पासबुक पण घेऊन जावं लागेल. आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक घेऊन तुम्ही तुमच्या पंचायत समितीमध्ये जाऊन फेस KYC करून घ्या. जे सदस्य आहेत त्यांनी तुमची फेस KYC करून घेतील आणि तुमचं जे जॉब कार्ड आहे ते ॲक्टिव्ह होईल. म्हणजे जे तुमचं जॉब कार्ड आहे ते बंद होणार नाही. तर लवकरात लवकर जावा आणि तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्ही हे जॉब कार्डची KYC करून घ्या. अन्यथा तुमचं जॉब कार्ड हे कायमचं जॉब कार्डच्या लिस्टमधून डिलीट होऊन जाईल. तर अशी एक छोटीशी अपडेट होती जॉब कार्डबद्दल. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.